नमस्कार, मी अभिजित करंडे. एबीपी माझाच्या या विशेष परिषदेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या काही वर्षांपासून, गेल्या काही महिन्यांपासून एक विषय सतत चर्चेत आहे आणि तो आता राजकारणाचा विषय सुद्धा बनू लागलाय. कारण कर्नाटकात निवडणुका लागल्यानंतर जेडीएसनं जाहीर केलं की जी मुलगी शेतकरी मुलाशी लग्न करेल तिला आम्ही 2 लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली. मुद्दा असा आहे की गेल्या काही दिवसांपासून नवरी मिळेना नवऱ्याला हा प्रश्न महाराष्ट्रात अतिशय गंभीर झालेला आहे. नेमके प्रश्न काय आहेत, नेमक्या अडचणी काय आहेत, मुलींच्या ऍस्पायरेशन काय आहेत, मुलांच्या ऍस्पायरेशन्स काय आहेत, मुलांच्या आणि मुलींच्या पालकांचं म्हणणं काय आहे आणि आता ग्राउंडवरची स्थिती नेमकी काय आहे, हा प्रश्न नेमका निर्माण कशामुळे झालेला आहे. शेतीला प्रतिष्ठा नसल्यामुळे निर्माण झालेला आहे का मुलांच्या आणि मुलींच्या अपेक्षा वाढल्यामुळे निर्माण झालेला आहे. नेमका यातून मार्ग कसा निघणार आहे, हा एक सामाजिक सुरक्षेचा मुद्दा सुद्धा पुढे होऊ शकतो आणि त्यामुळेच या गंभीर विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपण बीडमध्ये आहोत आणि आपल्यासोबत कॉलेजचे मुलं मुली आहेत, तरुण तरुणी आहेत, जे उद्याचे उपवर आहेत, ज्यांची लग्न व्हायची आहेत, पालक आहेत आणि या प्रश्नाशी संबंधित जाणकार आहेत. आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आहेत, सामाजिक क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष काम करणाऱ्या सुशीला मोराळेताई आहेत आणि अरुंधती पाटील आहेत, ज्या कॉलेजमध्ये प्राचार्य आहेत आणि सामाजिक चळवळींशी त्यांचा संबंध बराच काळ राहिलेला आहे. त्यामुळं आपण सुरुवात जी करणार आहोत ती नेमकी पालकांपासून करूयात की नेमक्या अडचणी काय आहेत आधी आपण समजून घेत. ग्राउंडवरची परिस्थिती काय आहे इथपासून. याच खरं तर जिथं आपला कार्यक्रम होतोय तिथंच एक दीड महिन्यांपूर्वी एक मेळावा आयोजित केला होता आणि तो सरांनी आयोजित केला होता, वधूवर सूचक मेळावा. आणि तिथं परिस्थिती नेमकी काय अडचणी आहेत, काय ग्राउंडवरची रियालिटी काय आहे. रियालिटी अशी आहे साहेब की परवा आम्ही जो वधूवर परिचय मेळावा घेतला त्यामध्ये 1000 आमच्याकडे रजिस्ट्रेशन झाले. त्यामध्ये मुलं जवळपास 800 होते आणि मुली फक्त 200 होत्या. वास्तव असं होतं की जवळजवळ 2 लाख रुपये पर मंथ असणारं पॅकेज जे आहे मुलांना त्याच्यापासून ते 10,000 रुपये कमाई पर मंथ अशी मुलं होते आणि मुली सुद्धा त्याच तोडीस तोड होत्या. परंतु मुलींची संख्या अत्यंत कमी होती. मग ज्यावेळेस आम्ही मुलींशी बोललो आणि मी एक समाजशास्त्राचा प्राध्यापक या नात्यानं खऱ्या अर्थानं हा एक सामाजिक प्रश्न मी अनुभवलेला आहे आणि मी अभ्यासतो आहे. मुली काय म्हणाल्या मग. मुलींच्या अपेक्षा फार वाढलेल्या आहेत. खऱ्या अर्थानं त्यांनी अपेक्षा करू नये असं आम्ही निश्चित म्हणणार नाहीत, परंतु त्यांची नकारात्मक अपेक्षा पहिली असते की मुलगा शेतकरी नसावा. म्हणजे अत्यंत दुर्दैवानं मला सांगावं असं वाटतं की ज्या मुलीचे वडील आई वडील शेतकरी आहेत त्याच मुलीला वाटतं की मला भावी जोडीदार शेतकरी नसावा, नोकरदार असावा. पण नोकरदार असावा पण शेती असावी. दुसरी गोष्ट, नोकरी शेती असावी पण त्याची नोकरी कुठं असावी ते सुद्धा त्यांचं ठरलेलं आहे. पुणे, बेंगलोर, मुंबई वगैरे अशा चांगल्या ठिकाणी असावी. आणि अत्यंत वाईट मला असं वाटतंय की ही नवीन जी पिढी आहे, खऱ्या अर्थानं आमचा काळ वेगळा असेल, त्यांच्या आता जनरेशन गॅप कदाचित असू शकेल साहेब, परंतु त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सासू सासरे सोबत नसावी, ननंद सोबत नसावी, दिरांचं करायचं नाही. मग तिच्या आईवडिलांनी केलं नाही का, नेमकं सुख आपण कशात मानायचा हा सुद्धा अत्यंत महत्वाचा भाग आहे की लोकांचं करण्यामध्ये, नात्यातल्या लोकांचं करण्यामध्ये सुद्धा सुख असतं. हे नवीन पिढीनं खरं तर स्वीकारायला पाहिजे. ठीक आहे, आपल्याला बराच वेळ चर्चा ही चालणार आहे, त्यामुळे एक एक मुद्दा घेऊन आपण पुढे जाऊयात. आता हे म्हणाले की शेतकरी नवरा नको, त्यातल्या त्यात ननंद नको, दीर नको, घरातलं करायला नको, अशी परिस्थिती आहे. आपण मुलींकडे जाणार आहोत. खरं तर ती परिस्थिती खरी आहे का त्यांना आपण विचारणार आहोत. पण एक प्रगतशील शेतकरी म्हणून घोडकेंना आपण ओळखतो, शिवराम घोडकेंना, आणि ते एका मुलीचे पालक पण आहेत. तर शेतकरी मुलांना मुलगी द्यायला नको म्हणतात आता शेतकरी. आपली काय परिस्थिती आहे, आपल्या उद्या जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर आपण देऊ का. खरं तर हा देश जो आहे कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी भेटत नाही हीच एक केविलवाणी गोष्ट आहे म्हणायला लागेल. आणि मी तर माझी मुलगी आहे ती 100 एकर शेती बघन किंवा 10 एकर बघन, पण शेतकऱ्याला मुलगी देणार आहे. मी ठरवलंय का, कारण ज्या देशामध्ये जग चालवण्याची ताकद आहे, अन्न पिकवणारा शेतकरी मालक आहे आणि त्या मालकाच्या मुलालाच मुलगी भेटत नाही, ही खूप केविलवाणी गोष्ट. म्हणजे ह्याची कारणं जी आहेत ना, ह्याची कारणं जी आहेत त्याच्याकडे आपण येणार आहोत. पण आता ज्या 2 चिंता बोलून दाखवल्या पाटील साहेबांनी आणि घोडके साहेबांनी बोलून दाखवली, त्याच्याबद्दल आपण मुलींना विचारणार आहोत की खरंच अपेक्षा काय असतात. शेतकरी नवरा नको असं असतं का, शेतकरी नवरा नको असं वाटतं. नाही असायला पाहिजे, पण तो प्रयोगशील असायला पाहिजे, वेगवेगळे प्रयोग करणारा असला पाहिजे, असं माझं मत आहे. अजून काय अपेक्षा असतात. तो निर्व्यसनी पण असायला पाहिजे. आणि कसं आहे की म्हणजे मेन म्हणजे सरकारनं शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव दिला तर शेतकऱ्याचे चांगले दिवस येतील आणि मग त्यानंतर मुली म्हणजे शेतकरी नवरा पाहिजे असं अपेक्षित करतील. कारण की जिथे शेतीचा खर्च
जिथे शेतीचा खर्च 5 लाख येतो आणि उत्पन्न म्हणजे भाव त्याला 1 ते 2 लाख मिळतो आणि वार्षिक मग सगळ्या सहकुटुंबाला म्हणजे ते पुरत नाही. त्यामुळे मेन नकारात्मक भावना मुलींची तशी झाली आहे. जर नोकरदारापेक्षा म्हणजे शेतीच्या पिकाला जर भाव जास्त मिळाला आणि शेतकऱ्याचं उत्पन्न जर वाढलं तर नक्कीच मुली शेतकरी नवरा पाहिजे असं म्हणतील. आता जो मुद्दा उपस्थित केला काकांनी की एकत्रित कुटुंब नाही नको असं वाटतं, अशी खरंच परिस्थिती आहे का? नाही, एकत्रित कुटुंब असायलाच पाहिजे. कारण की सासू सासरे वृद्ध झालेले असतात, त्यांनी कुठे जायचं आणि घरामध्ये जे इतर म्हणजे सदस्य असतात, लहान असतात किंवा मोठे असतात, मग त्यांची सेवा मुलींनी केलीच पाहिजे. कारण की ते एक सून म्हणून किंवा त्या घरची गृहलक्ष्मी म्हणून ते तिचं कर्तव्य आणि जबाबदारी ठरते आणि ती जबाबदारी म्हणजे नाकारली नाही पाहिजे मुलींनी. अच्छा, नाकारली नाही पाहिजे मुलींनी. आपल्याला मुलांकडे यायचंय, ते बघून बिचारे घाबरले असतील तुम्ही सगळे जे बोलताय ते बघून. पण आपण येऊया आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो मुलींनी उपस्थित केला की शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे आणि त्याशिवाय शेतकऱ्यांची परिस्थिती म्हणजे व्यवस्थित होणार नाही आणि मुलांची लग्न जो आहे हा प्रश्न मिटणार नाही. तुम्ही विदर्भात पण काम करता, महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांमध्ये तुमचं फिरणं, काय ग्राउंड रियालिटी काय आहे? असं आहे की ते ताई बोललं ती गोष्ट खरी आहे. पूर्वी असं होतं काही दशकांपूर्वी की उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. आता परिस्थिती अशी आहे की उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ शेती. शेतीला उद्योगाचा दर्जा हा नावापुरताच आहे. म्हणजे जेवढं लावलं तेवढं सुद्धा जर का उत्पादन खर्च निघणार नाही. प्युअर शेती करणारा एक शेतकरी मला असा दाखवा महाराष्ट्रातला की जो कर्जमुक्त आहे, ज्याच्यावर कर्ज नाही. प्रत्येक शेतकऱ्यावर कर्ज आहे. आर्थिक सोबतता हेच त्याचं कारण आहे. पूर्वी शरद जोशी साहेबांच्या काळामध्ये 80 साली एक घोषणा होती, साहेबाची पोरगी काय म्हणते, शेतकरी नवरा नाही म्हणते. आता शेतकऱ्याची पोरगी काय म्हणते, शेतकरी नवरा नाही म्हणते. आणि मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या मुलींनी किंवा साहेबाच्या मुलींनी शेतकरी नवरा नको आहे हे म्हणणं काय गैर आहे? तिनं तिच्या आईवडिलाचे कष्ट बघितलेले असतात. शेती हा धंदा तोट्याचा आहे. माझी मुलगी, मी जे भोगलं ते माझ्या मुलीच्या वाट्याला येऊ नये अशी भावना एखाद्या बापाची मुलीबद्दलची का असू नये? आणि मुलीने आईवडिलाचे कष्ट बघितल्यावर तिला का वाटावं की माझे पण हाल असे व्हावेत म्हणून कदाचित त्यांची भावना अशी आहे. आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं आज ग्रामीण भाग उद्ध्वस्त होत चाललाय. त्याच्यामुळं आज ग्रामीण भागातल्या मुलांची लग्न होत नाहीये. आता तर काहीच नाही, भविष्यात याच्यापेक्षा मोठी समस्या तयार होणार आहे. अजून मोठी याच्यापेक्षा मी सांगतो की लग्न जर झालं एखाद्या शेतकऱ्याच्या पोराचं तर ती आश्चर्याची गोष्ट नाही, गावात पेढे वाटण्यात येतील अशी परिस्थिती आहे. अशी परिस्थिती होईल. म्हणजे हसण्याचा भाग म्हणजे विनोदाचा भाग सोडला तर गांभीर्य त्यातलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. तरी तुम्ही खूप वर्षांपासून काम करताय, आता तुम्ही प्राध्यापक म्हणून पण काम केलं. मुलींच्या अपेक्षा अशा असतात की आता ह्या मुलींनी सांगितलं सगळ्यांनी की आता हे कॅमेरा बघून म्हणतात की शेतकरी नवला असलं तर चालतोय बाबा. नाही, आता हे बघा, दर 100 वर्षामध्ये सामाजिक क्रायसिस हा होणारच आणि तो होतोय आत्ता पण. भानगड अशी आहे की शेतकऱ्याच्या पोराबरोबर शेतीचा प्रश्न जो आता सैरंद्रीनं सांगितला, माझं त्याच्या पुढे जाऊन असं म्हणणं की शेतीच नाही राहिली. भारत स्वतंत्र झालता तेव्हा 33 कोटी लोकसंख्या होती भारताची आणि आता लोकसंख्या 140 कोटी आहे. माणसं वाढली पण जमीन नाही वाढली. जमीन तितकीच आहे. आता काकऱ्यावर वाटण्यात, काकऱ्यावर म्हणजे 1, 2, 3, 4, 10, 11 काकऱ्या एका भावाला, 11 काकऱ्या एका भावाला. नाही तर ढांगावर वाटण्यात, ढांग टाकायची आणि हे तुझं शेत आणि इथून पुढचं तुझं शेत. म्हणजे इतकी शेतीची वाईट अवस्था आहे. अशी परिस्थिती आहे का? म्हणजे लग्नांची अवस्था खरंच वाईट आहे पोरांच्या? खरंच वाईट आहे. खरंच वाईट आहे. मग आता काय भीती वाटायला लागली काय हे सगळं ऐकून? भीती नाही वाटायली, पण जसं आपण बघता की एकत्रित कुटुंब पद्धती जे आता सगळ्यात जास्त वाढलेलं आहे. कारण की मुलींच्या अपेक्षा म्हणजे सगळ्याच मुली नसतात तशा, पण थोड्याच मुली असतात की मुलींची जास्त अपेक्षा एकत्र कुटुंब नसावं. जपून बरोबर कॅमेरावाला एखादी पोरगी बघायची नाही म्हणायची. नाही एकत्र कुटुंब नाही तसं नाही. मी या मशात या मताशी असहमत आहे. कारण की जास्तीत जास्त तुम्ही बघत आहात की 1900 काळ आणि 2000चा काळ बघितला तर अनाथ आश्रमापेक्षा वृद्धाश्रम वाढायला लागलेत. तर ह्याचं कारण काय? तर मुलींच्या पण अपेक्षा काय, बाबा एकत्र कुटुंब नसावं का? तर त्यांचे आई वडील जे त्यांच्या घरचे सोडून आलेले असतात, मुली सगळं सोडून मुलापाशी जाते. मग त्यांचे जे आई वडील असते त्यांनी जपलेलं नसते, म्हणजे कोणत्या मुलाकडले. मग त्यांना नसेल जपलेलं तर मग मुलींच्या अपेक्षा काय वाटतात, बाबा तू तुझ्या कुटुंबाला सोड, आपण वेगळं राहू. मग वेगळं राहायचं म्हणजे स्वतःचं घर तर नसतं त्याला. स्वतःच्या घरात राहायचं नसतं, आई वडिलालाच त्यांना बाहेर काढावं लागतं. मग हे तर या काही जे अनुभव आपण कुठेतरी पेपरमध्ये टीव्हीमध्ये वाचतो त्या अनुभवांच्या आधारावरती काही मतं सुद्धा बनलेली असतात. मी येतो ताई, आता मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीची ही मुलं आता सांगतायत की एकत्र कुटुंब पद्धती नको, मुलींसाठी स्थळं बघताना पालक काय बघतात, तुम्ही काय बघत काय असता नेमकं? सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे माझा की पाटील सरांनी एक बाजू मांडली आहे, मी दुसरी बाजू मांडते की मुली
जर एवढे मुलं 2-2 लाखाचं पॅकेज आहे, त्या मुलांना मुली न मिळण्याचं कारण म्हणजे मुलींची घटती संख्या. त्यामुळे त्यांना चॉईस मिळालेल्या आहेत आणि चॉईस मिळाल्यामुळं त्यांच्यामधल्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. तर याला शासन जबाबदार आहे. त्या ठिकाणी म्हणजे नोकऱ्या नाहीयेत, शेती आहे, दुष्काळ आहे आणि शेतीचं तुम्ही म्हणता शेतकरी कुठे राहिले? तो 2-2 एकरावर येऊन शेतकरी राहिलेले आहेत. शेतीचं काही क्षेत्रफळ वाढत नाही, संख्या वाढली तशी लोकसंख्या वाढते. त्यामुळं आता फक्त मुलं आणि मुलींनी दोघांचं एकमेकांशी फक्त करिअर बघणं आणि एकमेकांना समजून घेऊन हा विवाह नोंदणी प्रकार आहे हा साध्य करणं एवढंच या ठिकाणी अपेक्षित आहे. मला एक गोष्ट सांग, काय बघता काय मुलीसाठी, समजा तुमच्या मुलीसाठी असेल किंवा पाहुण्यांच्या मुलीसाठी, भाचीसाठी, माझ्या पुतणीसाठी? मुलीसाठी जर बघायचं असेल तर मुलगा कष्टाळू असला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. मग तो शेतकरी असला तरी चालेल आणि त्याची जी फॅमिली आहे ती समंजस असली पाहिजे, मुलींना समजून घेणारी असली पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा आहे. तरुण मुलांसाठी मला असं म्हणायचंय की ज्या वयामध्ये त्यांनी विद्याभ्यास चांगला करायला पाहिजे त्या वयात त्यांनी जर ह्या कमी प्रपोर्शन मधल्या ज्या मुली आहेत त्या जर त्यांना पटकवायच्या असतील तर त्यांनी त्यांचा अभ्यास चांगला ठेवून महाविद्यालयीन जीवनामध्ये उत्तम मेरिट मिळवून आणि जरी समजा मेरिट नसेल आणि ते शेतीलाच मुख्य स्रोत मानत असतील तर त्याच्यामध्ये त्यांना समथिंग इनोव्हेटिव्ह करावं लागेल. पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता शेतीमध्ये सुद्धा काहीतरी वेगळं करावं लागेल. मला मुलांना काही विचारायचं आहे की इनोव्हेशनला काही अडचणी आहेत का? म्हणजे शेती करताना काय अडचणी येतात की जेवढं उत्पन्न नोकरदार मिळवू शकतो तेवढं उत्पन्न का मिळू शकत नाही? काय अडचणी येतात? सर, अडचणी तशा काही नाहीत, फक्त बाजारभाव भेटत नाहीत ते एक अडचण आहे. सगळ्यात महत्वाचं आमच्या मुलामध्ये एक कमतरता म्हणता येणार नाही, राजकीय जे हे वाढलंय, महत्वाकांक्षा वाढल्यात की कुठल्याही राजकीय एखाद्या पुढाऱ्याकडे बघायचं, राजकीय नेत्याकडे बघायचं आणि त्याला फॉलो करायचं. आपण काय करतो, मूळ शेतकरी कुटुंबात नावलं तर आपण स्वतःच्या पायावर अगोदर उभा राहत नाहीत. एखादा नेता गावात आला त्याच्या मागे झेंडी घेऊन पळायचं, शहरात आला त्याच्या मागे पळायचं. मूळ आपला उद्देश बाजूला राहतो. जर मुलं स्वतःच्या पायावर उभा राहिले, मग शेती करू द्या, व्यवसाय करू द्या आणि ते मेहनतीने चिकाटीने केले तर कुठलीही मुलगी त्या मुलाला नाही म्हणणार नाही. अच्छा, अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलाय. कदाचित समोर ऐकू आलं नसेल, त्यांनी असं सांगितलं की ज्या वयामध्ये या गोष्टी करायला पाहिजेत, शिकायला पाहिजे, ज्या वयामध्ये आपण शेतीमध्ये प्रयोग करायला पाहिजेत, उद्योग करायला पाहिजेत, त्या वयामध्ये मुलं राजकीय नेत्याकडे बघून तसं होण्याचा प्रयत्न करतात आणि तिथं मोठी चूक होते. तुम्ही या सगळ्या चळवळींशी वेगवेगळ्या वेळी जोडले गेलेले आहात. अशी परिस्थिती आहे सगळीकडे. मुळामध्ये घरामध्ये संसार करण्याची जबाबदारी फक्त आपण महिलांकडे आणि बायकांकडेच या दृष्टीने बघतो आहोत. ज्याचं घर आहे त्याचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन कामामध्ये सुद्धा पुरुषाचं सुद्धा असलं पाहिजे. आणि आपण शेतीच्या संदर्भाने बोलतो आहे, शेती ही गावाकडे असते आणि गावाकडे मुलींना जसं मोकळं वातावरण पाहिजे तसं ते मिळत नाही त्यांना. म्हणजे दरवेळी ते जर बाहेर जेव्हा जातात तेव्हा त्यांच्या ड्रेस, त्यांना आता जसं मुली छान छान ड्रेस घालून येतात, जीन्स घालून येतात, त्या लग्नानंतर गावामध्ये घालू शकतील का? तर नाही. कारण आम्ही कसं की मुलांना मैत्रीण लागते छान छान ड्रेस घालणारी, पण जेव्हा बायको म्हणते तेव्हा बायको मात्र डोक्यावरनं पदर असलेली आणि अशा प्रकारची आम्हाला लागते. आणि म्हणून असं मला वाटतं की मुलींना हा जो स्वातंत्र्याचा जो संकोच झालेला आहे तो त्यांना नको आहे आणि म्हणून त्यांना असं वाटतं की शहरामध्ये जाणं, चांगला समजदार जोडीदार असावा, या दृष्टीने मुली ह्याच्याकडे बघत असतील असं मला वाटतं. नाही, अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. मी कलेक्टर मॅडम आलेले आहेत, दीपा मुधोळ मुंडे, त्यांनाही या सगळ्या प्रश्नाबद्दल आपल्याला विचारायचंय. पण आता जो महत्वाचा मुद्दा आहे की बायको पाहिजे ती मात्र साडीतली पाहिजे आणि मैत्रीण पाहिजे ती जीन्स मधली पाहिजे, अशी परिस्थिती असते का खरं? बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर. मग ही बदलायला पाहिजे ना? बदलायला पाहिजे, पण सध्याची विचारधारणा तशी चालू आहे सर की ते बदलण्याचा प्रयत्न होईल का नाही हे सांगता येत नाही. काय अडचण काय येते? समजा जर एखादी मुलगी आपल्या घरात लग्न करून आली आणि ती जर ड्रेस, तिला हवे ते कपडे घालून जर ती वावरायला लागली तर गावामध्ये काही प्रॉब्लेम येतात किंवा खेड्यामध्ये काही लोक काय म्हणतील याची भीती वाटते? तसं काही नाही, पण ते आजूबाजूचं जर पाहिलेलं असतो सगळ्यांचं त्या विचारामुळे तो आपल्याला नकोच वाटतं ना ते. अच्छा, आजूबाजूच्या लोकांमुळेच शेवटी म्हणजे समाजाचं प्रेशर आहे. प्रेशर असतं, असं प्रेशर असतं म्हणजे? हो, आहे ना, प्रेशर आहे. कारण की खेड्याकडले जुनी लोक आहेत, त्यांना असं चालत नाही त्याच्यामुळे. पण खेड्यातल्या जुन्या लोकांना ते बाहेर मैत्रीण केलेली पण चालत नाही, ती कशी काय करता येते? पण सध्या परिस्थिती सर, सत्य परिस्थिती आहे. मुद्दा असा आहे की हा मोकळ्या वातावरणाचा मुद्दा त्यांनी घेतलेला आहे. हे मोकळं वातावरण सगळीकडे, ज्या मुलींना मोकळं वातावरण शहरामध्ये मिळतं तसं मोकळं वातावरण खेड्यामध्ये मिळत नाही.
मग त्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य असेल, फिरण्याचं स्वातंत्र्य असेल, काही कपडे घालण्याचं स्वातंत्र्य असेल, हे स्वातंत्र्य मिळत नाही आणि त्यामुळं त्या मुली शहरात राहणं प्रिफर करतात, तिथं कोणी टोकायला येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आता मार्ग कसा काढायचा याच्यातून, कारण जग तर बदलतंय. आपली मुलगी जर गेली म्हणजे शहरात एखाद्या मुलाशी लग्न करून, तर ती तिथं जीन्स घातलेली चालते, पण आपल्या घरी आलेली सून नाही चालणार. असं कसं होणार? नाही, याच्यामध्ये काय आहे की योग्य वयामध्ये मुलामुलीचे लग्न व्हायला पाहिजेत. आजकाल 40-40, 42 वयापर्यंत बी मुलामुलीचे लग्न वगैरे झालेले नाहीत किंवा होत नाहीत. याच्या पाठीमागं कसं की बाबा मुलामुलीची पसंती वाढली, त्याच्याबरोबरच आईवडिलाची पसंती वाढली. पुन्हा आणखीन लग्न जुळवण्यामध्ये महत्वाचा घटक काय, आईवडील. पण आजकाल आईवडिलाला दुर्लक्षित झाले, मुलं मुली त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. त्यांचं करिअरच्या नावाखाली पुन्हा आणखीन 35 वयापर्यंत आम्ही 6 जण वधूवर सूचक आहेत बीडमधले, त्याच्यापैकी मी एक शिवाजी निकम. गेल्या 3 वर्षापासून हे काम करतो. तर लोकांची पसंती एवढी वाढली, 40 एवढी वाढली की योग्य वयामध्ये जे लग्न व्हायला पाहिजे तर ते आईवडिलाचं ऐकायला तयार नाहीत पुन्हा आणखीन मुला मुली. नाही, आता मुद्दा मी तुम्हाला विचारतो, हा एक मुद्दा आपण घेऊ नंतर, पण ते स्वातंत्र्याचं काय करायचं? ज्या मुलींना पाहिजे ना स्वातंत्र्य, त्यांना काय करायचं? आहेच ना, सध्या मुलीला स्वातंत्र्य आहेच. पुन्हा आणखीन कोण म्हणतं स्वातंत्र्य नाही मुलीला? सगळं स्वातंत्र्य आहेच मुलीला. ते घरात आल्यानंतर सासू सासरे टोकतात ना. टोकीत नाही सासू सासरे. आता मुली सुशिक्षित झाल्या, लाख 1.5 लाख रुपये पगार कमवायला लागल्या आणि पालकाचीच अपेक्षा आहे की मुलीने आम्हाला सर्व्हिसवाली मुलगी पाहिजे. कशासाठी? पैशासाठी पाहिजे. मग ते ऑलरेडी पुन्हा आणखी तिला स्वातंत्र्य द्यावंच लागेल ना. मुद्दा असा आहे की ते फ्रीडम मिळतं का? मुलींना फ्रीडम मिळतं? ते मगाशी मला फ्रीडमचा मुद्दा महत्वाचा का वाटतो, कारण की राहण्याचं, खाण्याचं, बोलण्याचं आणि आपल्याला जे हवं ते पेहराव असण्याचं फ्रीडम हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये अडचणी येतात म्हणून मुली शहराला जास्त प्रिफर करतात. मुलींना म्हणजे पेहरावाबाबत म्हणजे बंधन आहेच आहे, परंतु आता जो मुद्दा होता की म्हणजे मुलीला मिळतं का आणि सुनेला मिळतं का? मुलीला मिळतं परंतु सुनेला नाही मिळत. आणि दुसरी गोष्ट मला मुलींना पण हे सांगायचं आहे की फारच तोकडे कपडे घालणं म्हणजे आपल्याला फ्रीडम आहे असं नाही समजलं पाहिजे. तर आपल्याला एज्युकेशनचं फ्रीडम आहे, इन्कम सोर्स आपण म्हणजे कमवू शकतो याचं पण फ्रीडम आहे. पण अशा फ्रीडम मिळतं तुम्हाला, जे शिकायचं आहे, जे पुढे जायचंय किंवा बाहेर जायचं, ते शहरात जास्त मिळेल का इथं खेड्यामध्ये, बीडमध्ये जास्त मिळेल असं वाटतं तुम्हाला? तुम्हाला वाटतं की इथं जास्त मिळेल फ्रीडम? शहरात मिळेल. शहरात जास्त मिळेल. शहरात जास्त मिळेल, इथं नाही मिळणार असं वाटतं? शहरातच जास्त मिळेल. इथे काय अडचणी येतात? इथे म्हणजे शहरातलं राहणीमान आणि म्हणजे आउटसाईडचं राहणीमान आणि विचार वेगळे असतात, विचारसरणी असते. शहरामध्ये जर असतं ते ब्रॉड माइंडेड असतात, म्हणजे तिकडे आपल्याला आपण सगळा फ्रीडम तिकडे आपण म्हणजे करू शकतो. पण इकडे कसं काही मर्यादा असतात आपल्याला, तर त्या मर्यादा आपल्याला नाही ओलांडता येत. मी मुंबईची आहे, त्यामुळे मी इथे शिक्षणासाठी आले. तर म्हणजे काय खूप मेंटॅलिटीमध्ये खूप फरक पडते. जसे की इथे कुठली मुलगी 7 नंतर बाहेर फिरूच शकत नाही. म्हणजे लोकांच्या बघण्याच्या नजराच वेगळ्या होऊन जातात. जर ती 7 नंतर बाहेर फिरते तर म्हणजे एक काय बोलतात वेगळं जाणवतं इकडे. परत विदाऊट स्कार्फ सुद्धा इथे कुठली मुलगी फिरू शकत नाही, म्हणजे तिने स्कार्फ हा घातलाच पाहिजे. असं म्हणजे इथे येऊन असं झालंय की हा एक पेहराव आहे इथला, की आपल्याला ते केलंच पाहिजे. तसं शहरात आपल्याला काही जाणवत नाही. तसं तिकडे खूप नॉर्मल गोष्टी असतात. म्हणजे असं इकडे असं काय बोलतात बघितलं तरी असं असतं की काय बोलू शकतो, काहीतरी एक वेगळं पण असं. तिकडे खूप नॉर्मल म्हणजे एकमेकांना बघणं, हा ठीक आहे ही मुलगी चालते, हा मुलगा चालतोय, काही फरक नाही. पण इथे असं एक लगेच अरे हा ही मुलगी चालते, असं एक कुठेतरी जाते, एक वेगळं असतं इकडे पूर्णपणे. हॉटेलिंगमध्ये वगैरे करताना किंवा तुम्हाला फिरताना पण ते जाणवतं सगळी? हो जाणवतं. म्हणजे इथे असं असतं की तुम्ही फिरूच नका, तुम्ही फक्त म्हणजे एक काय बोलतात घरात राहा. अच्छा, असं होतं फिरताना जाणवतं? फिरताना जाणवतं म्हणजे तुम्हाला असं मोकळेपणाने फिरता येत नाही? नाही फिरता येत. स्कार्फ बांधावं लागतो? स्कार्फ बांधावाच लागतो, कारण की लोकांच्या बघण्याच्या नजरा आजकाल खूप चेंज झालेल्या आहेत. सो त्याच्यामुळे मुलींनाच एक स्टँड घ्यावा लागतो की स्कार्फ बांधणं असं सगळं करावं लागतं. मला मुधोळ मॅडमकडे जायचंय. मॅडम, तुम्ही मराठवाड्यात मोठं काम केलेलं आहे, IAS ऑफिसर आहात, तुम्ही अनेक मुलींच्या आयडॉल असतात, तुमच्याकडे बघून मुली शिकतात. तर आत्ताची परिस्थिती, नवरी मिळेना नवऱ्याला, IAS झाल्यानंतर असं काही होत नाही, आता रांगा लागतात, आम्हाला माहिती आहे. तर आता ह्या मुलांची जी अवस्था आहे ती अवस्था मराठवाड्यातला हा सामाजिक प्रश्न झालाय आणि इतर ठिकाणी तर हा राजकीय प्रश्न पण होऊ लागलाय आता. तर ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा पॉलिसी लेव्हलवरती? नाही, आता 2 गोष्टी ह्याच्यामध्ये करू. IAS झाल्यानंतर रांगा लागतात, कोणाला? मुलींना रांगा लागतो की मुलांना रांगा लागतो? देर इज अ बेसिक डिफरन्स. मुली जास्त आता मी IAS पास झाली 2011 मध्ये, माझं लग्न झालं 2016 मध्ये.
सो ह्याच्यावरून कळते की रांगा कोणाला लागतात, आम्हाला काही लागत नाही. रांगा मुलं IAS झाले, मुलं डेप्टी कलेक्टर झाले किंवा मुलं IPS झाले तर त्यांना रांगा लागतात. अच्छा, मग तिथं पण फरक आहे. तिथं फरक आहे. अच्छा, म्हणजे जास्त मोठ्या पदावरची मुलगी असेल तर तिथेही घाबरायला होतं पोरांना. हा, त्याचं मुख्य कारण असं आहे की मुली जास्त शिकलेली असेल तर आमच्यावर कंट्रोल करण्याचे प्रयत्न करते. हा गोष्टी आहेत. त्याच्यामुळे जनरली बॅलन्स कसं केलं जातं की मुलांचं शिक्षण जास्त असायला हवी आणि मुलींचे शिक्षण कमी असायला हवी, म्हणून हे जे सोशल पॅरामीटर आहे दॅट होल्ड्स गुड इन एव्हरी स्टेज. आता आम्ही आता जनरली सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये IAS मुली मग ते प्रिफर करतात सर्व्हिसेसमध्येच. मग आता बाकी पोरं घाबरतात. आता कोणी जरी हो म्हटलं की इंजिनियर मुलगा किंवा डॉक्टर मुलगा जरी असेल तर मुलांकडून नाकारण्यात येतं. हो, IAS मुलींना मुलांकडून नाकारण्यात येतं. बिकॉज दिस इज सोशल पॅरामीटर. अच्छा, म्हणजे मुली जास्त शिकलेली असेल, बायको जास्त शिकलेली असेल तर ते कंट्रोल करू शकतं आमच्यावर, म्हणून एक ओव्हरऑल भावना असते. अँड दॅट इज प्रॅक्टिकल, दॅट इज ट्रू, अँड दिस इज व्हॉट इट हॅपन्स. मग त्याच्यामुळे ते काही पॅरामीटर नाकारता येत. आता जी स्थिती तुम्ही बघताय, मराठवाड्यात तुम्ही बऱ्याच जिल्ह्यांमध्ये काम केलं, काय याच्यातून मार्ग कसा काढावा लागेल असं काय वाटतं तुम्हाला? ओव्हरऑल मुलींचं जे काही थॉट प्रोसेस असतं तर किंवा मुलांचं जे थॉट प्रोसेस असतं ते ओव्हरऑल ज्या वातावरणामध्ये आम्ही मोठं होतो ते बऱ्यापैकी इम्पॅक्ट असतो. जास्त शिकलेली बायको असेल तर पोरं घाबरतात. घाबरेल होतं का रे तुम्हाला सगळ्यांना? घाबरेल होतं ना. होतं का बरं? मुलीला वाटतं की आपल्यापेक्षा खाली असलेला मुलगा पाहिजे, म्हणजे आपण त्याला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. पण तुला भीती काय त्याच्यामध्ये? जास्त आता तुला जर समजा जास्त शिकलेली मुलगी आली तर मुलगी असली तर ती आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवू शकते, आपल्यावर काहीतरी दबाव येऊ शकतो. आपण असं वाटतं का? पण वाटतं फ्री आपण आयुष्य जगू शकत नाही. तर हा मुद्दा आहे. त्यानंतर शेतकऱ्याचा जर विषय आला तर हे सगळं घुमून फिरून विषय येतो राज्य सरकारपाशी किंवा केंद्र सरकारपाशी की नाही. याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक आहे की त्यांनी सांगितलं की प्रेशर येतं, हे प्रेशर येतं, हे खरं आहे. तर मग तो मुद्दा येतोय आणि सरकारने जर केलं शेतकऱ्यांसाठी तर ते खूप महत्वाचं आहे. आणि जे काही प्रगत भाग असतो जसं MIDC वगैरे असतं, जसं मॅडमने सांगितलं की ते पण इकडच्या भागात आलं पाहिजे. आणि नुसतं सरकारने वोटिंगसाठी इकडच्या लोकांचा उपयोग नाही केला पाहिजे. आता बीडचं उदाहरण घ्या. बीडला 40 वर्षापासून रेल्वे येते, अजून आली नाही रेल्वे, अजून नाही आली. तर तो मुद्दा आहे की प्रत्येक क्षेत्राला प्रगत भाग केला पाहिजे. आणि जसं आपला बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांसाठी प्रसिद्ध आहे, तर मग हा कशासाठी प्रसिद्ध आहे की या इकडच्या मुलांना तिकडे जावं लागतंय. तर ह्या मुलांसाठी काहीतरी उत्पन्नाचा मार्ग सरकारने निर्माण केला पाहिजे असं मला वाटतं. नाही, अत्यंत महत्वाचे मुद्दे मांडले, प्रामाणिकपणाने मांडले, हे अत्यंत महत्वाचं आहे. पण असं होतं की जास्त शिकलेली मुलगी असेल तर प्रेशर येतं. बरोबर आहे, कारण ती स्वतंत्र होते ना, कारण ती कधी पण असं सोडून जाण्याची शक्यता असते. कारण पण स्वातंत्र्य तुला पण आहे, मग तिला नको स्वातंत्र्य? हो ना, पण थोडं क्लेश झाले, भांडणं झाले की त्याच्यामध्ये त्यांना ऑप्शन भेटलेला असतो ना, कारण मी स्वतः कमवते, मी स्वतः राहू शकते आणि मी स्वतः सगळं करू शकतो. तो जर कॉन्फिडन्स आपल्या बहिणीला असेल, आपली बहीण जर जास्त शिकलेली असेल आणि तिचा नवरा कमी शिकलेला असेल, तो कॉन्फिडन्स आपल्याला आवडतो की नाही? हो, आवडतो ना. मग आपल्या पत्नीबद्दल का नाही आवडत? ते सांगितलं. पुरुष प्रधान मानसिकता याला जबाबदार आहे. शेतकरी नवरा नको ग बाई ही जी प्रवृत्ती निर्माण झालेली आहे, यामधून विवाह संस्थाच धोक्यात आलेली आहे. कारण मुळात भारतीय सगळी अर्थव्यवस्थाच कृषीप्रधान आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आपण पाहतो की समाजामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ पाहत आहेत आणि शेतकरी हा विपणनावस्थेत आपलं जगणं जगतो आहे. आणि त्यामुळे मानसिकता कशी बदलणार सर? की आता ते त्यांना भीती वाटते, बहीण शिकली, बहीण मोठी झाली, बहीण कलेक्टर झाली तर पाहिजे, बायको असेल तर भीती वाटते, डॉक्टर बिक्टर असेल, इंजिनियर असेल तर. ही पुरुष प्रधान मानसिकता आहे, ती बदलण्याची गरज आहे. खरं तर बदलण्याची गरज आहे. आता नाही, हा गंभीर गोष्ट आहे. मी येतो, गंभीर गोष्ट आहे की जास्त शिकलेली मुलगी असेल तर भीती वाटते का घरात येताना? हा एक सामाजिक समजा लोकांना एक दडपण आहे. जास्त शिकलेल्या मुलींचं दडपण आहे. हा, पण जास्त शिकलेली जर मुलगी असेल तर ते मुलाला नको आहे असं वाटतं. असं होतं. नाही, मुळात ग्रामीण भाग जो आहे आणि शहरी भाग याच्यामध्ये किमान सरकारनं एक समानता ठेवली पाहिजे. मुळात कल्चरल भेदभाव आहे या ठिकाणी. मुलगी आणि मुलगा, ज्यावेळेस मुलगी शिकायला जाते त्यावेळेस पालक ज्यावेळेस मुलीला वर शोधताय त्यावेळेस ती स्वतःचं सामान्य जीवन असलेली वर कधीच बघत नाहीत. ही जी भेदभाव आहे त्यांनी स्वतःचा समाज अगोदर बघितला पाहिजे. आणि सरकारनं सुद्धा ग्रामीण भाग, आता शहरामध्ये जर रस्ता करायचा असेल तर कोट्यवधी रुपये दिले जातात, ग्रामीण भागात रस्ता करायचा असेल तर लाखावर दिले जातात. ह्या भेदभावामुळे शेतकरी आणि त्यांचं जीवन
यामध्ये जी शेतकऱ्यांची मुली आहेत त्यांच्या बापाचं जी काय कबाड कष्टाचं जगणं आहे याला बघितल्यामुळे शेतकरी नवरा नको बाई ही जी मानसिकता झाली याला शासनाचे धोरण सुद्धा कारणीभूत आहे. धोरणं कार्य मी येतो तुमच्याकडे येतो, पण आता हे घाबरायला लागलेत पोरं. जास्त शिकलेली मुलगी असेल घाबरायला काय व्हायला पाहिजे? एक तर मुळात जास्त शिकलेली मुलगी आहे ती कमी शिकलेला मुलगा करणारच नाही. हे लक्षात घ्या रे सगळ्यांनी. म्हणजे आणि काही परिस्थिती असं असेल की प्रेम झालं असेल त्यावेळेस ते ऍडजस्टमेंट करू शकते कमी शिकलेला मुलगा. पण मला वाटतं की शक्यतो असं खूप कमी प्रमाण आहे. 1-2% असेल की जास्त शिकलेली मुलगी कमी शिकलेला मुलगा करत असेल. ती बी पाहुण्यामध्ये पहिले लहानपणीपासून बघितलेलं असेल अशा ठिकाणी होत असेल. नवीन ठिकाणी ते नातं जुडलं जात नसावं. की जास्त शिकलेल्या मुली जर असतील तर त्यांची भीती वाटण्याचं कारण काय? आपण कुटुंब म्हणून याच्यामध्ये कुठे फेल झालोय का? किंवा आपण शिक्षण क्षेत्रामध्ये ज्याला आपण काम करतो, ज्याला आपण शिकवतो मुलांना, त्याच्यामध्ये कुठे फेल झालोय का? हा सोशल इश्यू आहे. आपण सामाजिकदृष्ट्या फेल झालोय अशी भीती वाटणं म्हणून हे मुळात जसं आता सरांनी सांगितलं की आपली जी समाज व्यवस्था आहे याच्यामध्ये पुरुष प्रधान समाज व्यवस्था आहे. म्हणजे सतत घरामध्ये किंवा घराबाहेर पुरुष बायकांना कंट्रोल करत असतं. म्हणजे बायको का पाहिजे? तर बायको ही सेवेकरी आहे म्हणून ती बायको पाहिजे. पण मैत्रीण म्हणजे मजा करायला अशी पाहिजे. आणि मुळामध्ये की हे जसं म्हणतायत की बाबा पाणी, शेताला पाणी पाहिजे. आणखी याच्यातनं एक धोका निर्माण होऊ शकतो की जर शेती खूप सुधारली आणि जर परत शेतकरी खूप चांगले झाले तर परत हुंडा हा परत ऍस्पेक्ट समोर येईलच. आणि म्हणून समजदार जोडीदार कसं व्हावं याच्यासाठी ही जी तरुण मुलं आणि मुली आहेत यांचं प्री मॅरेज काउन्सिलिंग म्हणजे विवाहपूर्व समुपदेशन. कारण विवाहाला सामोरं जाताना मी माझी तयारी काय आहे, मी एक जोडीदार होणार आहे तर मी कसा असायला पाहिजे, किंवा मी एका पुरुषाची मी जोडीदार होणार आहे तर मी कशाला, माझी काय जबाबदारी असली पाहिजे, हे दोघांनाही सामंजस्य जेव्हा निर्माण होईल तेव्हा मला असं वाटतं की हे प्रश्न जे आहेत. आणि याच्यामध्ये दुसरा ऍस्पेक्ट असा आहे की कास्ट. कारण आज जो मिळत नाहीये, जोडीदार मिळत नाहीये, कुठे मिळत नाहीये तर जातीमध्ये मिळत नाहीये. पण या मुलांनी जर आपले आपले जोडीदार जर शोधले तर हा प्रश्न यायचा नाही असं मला वाटतं. की फ्रीडमची आणि जर कंट्रोल करण्याबद्दलच आपल्यामध्ये अर्ज असेल तर हे कुटुंबातून एक शिकवलं गेलं पाहिजे, शाळा कॉलेजांमधून शिकवलं गेलं पाहिजे किंवा सोशल आस्पेक्ट्समधून शिकवलं गेलं पाहिजे. या तिन्हीमध्ये हे शिकवलं जात नाही. तिन्हीमध्ये अशीच मानसिकता आहे की आपण कंट्रोल केलं पाहिजे, मुलांनी कंट्रोल केलं पाहिजे. काय हरकत आहे मुलींनी कंट्रोल केलं? तुम्ही कंट्रोल केलं ना सगळं? घरातून आजी तुम्ही कंट्रोल केलं की नाही सगळं? आधी सांगा ना. घरातून ऐका ना, घरातून आजी संपलेली आहे, आजोबा संपलेले आहेत, त्यांचा सुतराम संबंध येत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जे म्हणता समुपदेशांचा मुद्दा, पूर्वी घरामध्ये संयुक्त कुटुंबात हे सगळं होत होतं, आता ते होत नाही. आणि त्याचा परिणाम हा या कुटुंब व्यवस्थेवर होतोय. हा प्रश्न तुम्ही ठीक आहे नवरीनं मिळे नवऱ्याला, मायक्रो कास्टमध्ये तर हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. मी तुम्हाला सांगते, ज्या मायक्रो कास्ट आहेत ना, साळी, माळी, तेली, रंगारी, भावसार, ह्या ज्या समाजात, तिथे तर बायको हा विषयच आता संपुष्टात येईल ही परिस्थिती आहे. मोठ्या कास्ट आहेत ना समाजातल्या, वंजारी, त्याच्यानंतर लमाण, धनगर, मराठा, ह्याच्यात तरी आता बऱ्यापैकी अजून बायका मिळतात. पण त्याच्यात एक दोष निर्माण झालाय, नवऱ्याचं वय साधारणतः 35-40 असेल आणि तो जर कलेक्टर असेल तर शेतकरी बाप 12वीची पोरगी पण त्याला द्यायला तयार आहे. म्हणजे तो सुरक्षितता शोधतोय. गावात लाईट नाही, डिजिटल इंडियाची गोष्ट चालू आहे, 4 तासाच्या पुढे लाईट नाही. ती पोरीची मानसिकता कशी होईल? व ज्या गावामध्ये लाईटच नाही ती पोरगी त्या गावात आता मिक्सर चालवावं लागतंय तिला, ग्राइंडर चालवावं लागतंय तिला, धुण्याची मशीन तिला पाहिजे, इकडं सवय लागलेली. अशा परिस्थितीत ती मुलगी त्या खेड्याच्या वातावरणामध्ये जायला तयारच नाही, अशी एकूण परिस्थिती. आणि मी सांगितलं, हे बघा इतका गंभीर प्रश्न आहे, इतका. आता त्या कर्नाटक सरकारमध्ये तुम्ही आता म्हणालात ना, देवेगौडाच्या पक्षाने सांगितलं की 2 लाख रुपये आम्ही देऊ. प्रश्न 2 लाख दिल्याने काय सुटेल असं मला वाटत नाही. मी तुमच्या माहितीच ठीक आहे, त्यांचा तो पहल चांगला आहे, मी त्यांचं स्वागत करते, त्यांच्या त्या निर्णयाचं मी त्यांच्यासोबतच काम करते. प्रश्न तो नाहीये. माझं असं म्हणणं आहे, इथं बसलेले सगळे हे तरुण आहेत आणि हे आहेत, तुम्ही काउन्सिलिंग तुमच्या मित्रांचं करण्याची गरज आहे पोरांनो. तुम्ही आता इथं ऐकलंय ना, नाहीतर देशात बहुपतित्वाची चाल यायला फार दिवस लागणार नाहीत. 5 नवरे आणि 1 बायको ही वेळ आता समाजावर येणार आहे. तुमच्या माहितीसाठी राजस्थानमध्ये आता सध्या काही जिल्ह्यामध्ये हे अशा प्रकारे 5 नवरे आणि वेळ वाटून घेतलेत बायकांचे, त्यांनी ह्याने किती वाजता जायचं, त्याने किती वाजता जायचं म्हणून. म्हणजे अतिशय गंभीर समाजाचं सामाजिक संतुलन बिघडणारी ही घटना आहे आता जी चालली ती. आणि म्हणून मला असं वाटतं की याला दुरुस्त करायचं असेल
तर पुरुषी मानसिकता बदला. म्हणजे बायकोनं टावेल, कलेक्टर बाई आहे पण नवऱ्याच्या अपेक्षा तिनं चड्डी आणि टावेल हातात दिला पाहिजे. म्हणजे ही मानसिकता तुम्ही जोपर्यंत बदलणार नाहीत तोपर्यंत मुलगी तुमच्या बरोबर आता लग्नाला. आणि फुकटचा रुबाब काय म्हणून ती मोठी नोकरीला आहे आणि तुम्ही काहीच नाहीत म्हणून ती जर तुमच्याशी लग्न करायला तयार. मानसिकता बदला ना, तिची सेवा करा. का बरं आम्हीच गुत्त घेतलं का बायकाने तुमच्या चड्या धुवायचं, तुमचे कपडे धुवायचं? कशासाठी आम्ही का म्हणून करायचं हे सगळं? हा, हे फार महत्वाचं आहे तुम्हाला सांगते. म्हणजे ऐका ना, मी जेव्हा स्त्री मुक्तीच्या प्रश्नावर बोलते तर सगळे नवरे म्हणतात आता काय कोरोना आहे बाबा, संध्याकाळी हा मला रट्टे. म्हणजे मी काय रट्टे मारायला शिकवते का? असं नाहीये. मी तुमच्या माहितीसाठी सांगते. आम्हाला नवरा पाहिजे पण मित्र म्हणून पाहिजे, जोडीदार म्हणून पाहिजे. स्त्री पुरुष ही दरी जोपर्यंत तुम्ही संपवणार नाहीत तोपर्यंत ह्या देशामधला हा प्रश्न संपणार नाही. आणि महत्वाचा मुद्दा आहे, जर समान कामं वाटून घेणं, सगळी कामं म्हणजे घरातली सगळी कामं जी आहेत ती सगळी कामं महिलांनीच केली पाहिजे, ही जी अपेक्षा आहे ती अत्यंत चूक आहे. आणि ती अपेक्षा आता या काळामध्ये धरणं तर म्हणजे गुन्हा आहे. म्हणजे दुसरं काय नाही, चूक म्हणण्यापेक्षा तो गुन्हा आहे या काळामध्ये अशी अपेक्षा धरणं. समान कामं, समान न्याय सगळ्यांना ते आता समजून घेतलं पाहिजे. कळालं ना? म्हणजे सगळ्यांना आता धुनी, भांडी, केर, कचरा सगळं सगळ्यांना काढता आलं पाहिजे. नाही, हे जे मुद्दा आहे ना, ह्याच्यामुळे मुली शहराकडे बघतात. बिकॉज शहरामध्ये या प्रकार नाहीये किंवा एज्युकेटेड ह्याच्यामध्ये असं प्रकार नाही की टॉवेल आणि हे सगळ्या हातात देणं वगैरे, ते प्रकार शहरांमध्ये कमी असल्यामुळे मुलींचं वाटचाल तिथं चाललंय. म्हणजे हे टिपिकल जे पूर्वीच्या गोष्टी होत्या ते शहरामध्ये कमीच आहे, ऑलमोस्ट इट इज नील. आणि जरी नोकरी करणारी मुलगी असेल तर तिला स्वतःलाच वेळ नसतो. सो ते दोघंही मॅनेज करतात. ह्याला उत्तम उदाहरण म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा बाहेर सगळे बंद होते, प्रायव्हेट कंपनी सगळे बंद होते, सगळे नवरे घरी होते ना, मग ते स्वतः काम केलेले आहेत. ते म्हणजे भांडी धुणं, कपडे धुणं सगळ्यांनी केलेलं आहे ते पुरुषांनी. लग्न झालेले, जरी बायको पण घरी आहे, नवरा पण घरी आहे, मग त्यांनी सगळे काम केलेले आहेत. सो त्याच्यामुळे हे जे प्रकार आहे की बायकोनेच सगळं काम केलं पाहिजे, दॅट इज व्हेरी लेस इन द सिटीज. त्याच्यामुळे ह्यांचे बघण्याचे दृष्टिकोन आहे की शहरामध्ये गेलो तर शहरातले नवरा असलं तर याच्यामध्ये रिलॅक्सेशन आहे बऱ्यापैकी. मला मला फक्त यांना विचारायचं, मला रविकांत तुपकरांकडे एक महत्वाचा मुद्दा घेऊन जायचा, पण तुमची तयारी आहे का ही सगळी कामं करायची आता घरामध्ये? हो, म्हणजे या गोष्टी करावंच लागेल, दुसरं काय ऑप्शन नाही, त्यांचा मुद्दा एकदम बरोबर आहे की प्रबोधनाची गरज आहे. कारण नाहीतर मग खेळात आणि खेळाच्या विकासाची गरज आहे. खेळात सुद्धा प्रबोधन केलं पाहिजे सोशल माध्यमांद्वारे आणि स्वतः ग्राउंड लेवलवर जाऊन सुद्धा खेळात प्रबोधन करण्याची गरज आहे. करणार ना सगळी कामं? आम्ही करतोच ना, आता करतोच. आता नाही केलं तर काय अवघड आहे भविष्यामध्ये. भविष्यात अवघड आहे. तयारी असते का ही कामं करण्याची? हा, तयारी असते ना. प्रत्येक मुलानं हे काम शिकलेच पाहिजे. कारण की आपण कुठं बाहेर शिकायला गेलो तर ह्या कामाची पण गरज पडते. जसं की आता आपण शिकायला लागलो आणि जसं काय त्याला कॅन्टीन लावायची गरज नाही. समजा त्याला स्वयंपाक येत असेल तर आणि धुणे भांडे येत असेल तर त्याला बाहेर शिकायची, कुठे कॅन्टीन लावायची, कुठं रूमवर जायची तर गरज नाही. म्हणून हे कामं शिकलेच पाहिजे. ऐकतात बरं का, परत उद्या कोणतरी स्थळ घेऊन आलं टीव्हीवर बघून तर सगळी कामं घरातली करावं लागतील. तयारी आहे ना? तयारी आहे. पण तुम्हाला तुमचे भाऊ जे आहेत आता, नाही पोरं फार चॅप्टर असं खोटं पण बोलतात, लक्षात घ्या. तर तुमचे भाऊ करतात का ही कामं सगळी घरातली? करतात? नाही करतात? अजिबात नाही. करतात का भाऊ? नाही करत. एक पण काम करत नाही. धुनी भांडी करणारे किती आहेत घरामध्ये? तुमचे भाऊ किती भाऊ धुनी भांडी करतात? हा, कुणाचंच नाही करत? कुणीच नाही करत? हा, नाही. अरे तुमच्याकडून त्या अर्ध काम त्या पण करतात ना. त्या नोकरी करणार, तुमची कामं करणार, मग काय तुमच्याकडून अपेक्षा म्हणजे तुम्ही काय करणार? नाही सर, बरोबर आहे. जर आम्हाला काही काम नसेल तर आम्ही करूच ना. अरे पण माझं म्हणणं असं की त्यांना पण काम आहेत तर त्या करतायतच ना. नाही, त्यांना काम असेल तर घरचं काम आम्हीच करू. हा, घरचं काम करण्याची तयारी आहे का सर? पण तयारी आहे का? हो सर, हो. पण मला एक म्हणायचं त्यांना की जर त्या काहीच काम करत नसत्या. अरे काहीच काम करत नाही असं होत नसतं रे राजा. कुठल्या काळात आई काम करते घरात, बहीण काम करते घरात, मग ते काय फुकट काम करते? धुनी भांडी करणं, स्वयंपाक करणं हे फुकटचं काम आहे का? नाही, बरोबर आहे ना, काम करावंच लागतं. ते घरचंच काम. हा, मग घरचंच काम आहे, ते आपण पण करायचं असतं. मला म्हणायचं सर की आता त्यांचे भाऊ काम करत नाहीत घरचं, आम्ही कुणाचे तरी भाऊच. माझी बहीण तसंच म्हणत असेल की माझा भाऊ काम करत नाही. पण लग्न झाल्याच्या नंतरच ही वेळ काय यावा? आधीच करायला सुरुवात करायला पाहिजे ना. नाही, आधी तर करतोच ना. हा, मग त्याचं म्हणणं बरोबर आहे की आधी आतापासूनच सुरुवात करायला पाहिजे. कुणाचेच भाऊ काम करत नाहीत घरात.
घरामध्ये मुलांना तुम्ही सवय लावता का? केर, कचरा, भांडी, धुणी करायची सवय लावली आहे का? हो, आमचे मिस्टर जरी करत नसले तरी पण आम्ही आमच्या मुलांना सगळी कामं करायची सवय लावलेली लावली आहे. तुमच्या घरात करतात का कामं? हो, मला मुलगा नाहीये पण माझे मिस्टर सगळं काम सगळं करू काम करतात. लागतात. काही करतात? मलाही मुलगा नाही पण करतात मिस्टर. करतात का हो? हो, माझे मिस्टर पण सगळं काम करू लागतात. आणि ह्या सगळ्या समस्यांचं निराकरण करायचं असेल तर स्त्री भ्रूण हत्या रोखली पाहिजे. मुली का कमी आहेत ती कारण मीमांसा शोधली पाहिजे. वाढते घटस्फोट आहेत, हे घटस्फोट होतात म्हणून मुली पण म्हणजे जेव्हा लग्न करायचं आहे तेव्हा विचार करतात की आपल्याला कसं स्थळ पाहिजे, आपला हा संसार टिकेल का. आणि शेतकरी म्हणजे तरी काय, तरी सधन शेती असेल, जसं म्हटलं जातं की तुम्हाला जर ध्येय असेल तर शेतकरी सुद्धा प्रगत होऊ शकतो आणि त्या शेतकऱ्यासोबत मुली लग्न करू शकतात. मेन मुद्दा आहे की आजकालची युवक व्यसनाधीन झालेत हो. आज ते विचारच करत नाहीत की आपल्याला भविष्यात लग्न करायचंय आणि व्यसनी मुलाबरोबर कोण मुलगी लग्न करणार आहे. आम्ही पाहतोय ग्रामीण भागात कोणती आचारसंहिता नाही. वडील मुलाला सांगतात की तू चालला तर माझे 5 गुटके घेऊन ये. मग तो मुलगा काय करणार आहे? नवऱ्याला म्हणजे नवरी हा व्यसनी मुलगा मान्य करू शकत नाही. आणि मुलांनी हे ध्यानात ठेवलं पाहिजे की भविष्य फार कठीण आहे. मुलांनी अपेक्षा ठेवू नयेत फार, असं झालं ते. मुलींनी नाही, मुलांनी अपेक्षा ठेवू नये. त्यांच्याकडे ऑप्शन नाहीये, मुलींकडे ऑप्शन आहे. काय काय आमचं शेतकऱ्यांचं असं झालंय बाबा, सगळं काम करायला तयार आहे, फक्त मुली भेटल्या पाहिजे. माझा नवरा सुद्धा शेतकरीच आहे आणि मी प्राध्यापिका आहे. मला असं वाटतं की ही पालकांची जबाबदारी आहे की आपल्या मुलांना आणि मुलींना घडवताना ह्या दृष्टिकोनातनं घडवणं की एकमेकांचे ते कसे समजदार जोडदार होतील. आर्थिक कारण तर आहेच आहे, पण आपण सतत जर भौतिक माझ्याकडे हे असलं पाहिजे ते असलं पाहिजे असं जर म्हणायला लागलो तर मला असं वाटतं की ह्याला अंतच काही राहणार नाहीये. बरोबर. मॅडम, शेवटचा पॉलिसीच्या पातळीवर काही करता येऊ शकतं आपल्याला? आता लग्न ठरवणं काही पॉलिसी होऊ शकत नाही सरकारची किंवा गव्हर्नन्स म्हणून ते होऊ शकत नाही, पण प्रबोधनासाठी किंवा बाकीच्या माध्यमातून काही आपण करू शकतो. नाही, जे काही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत ते पुरेपूर वापर आपलं जे यंगस्टर्स आहेत ना ते वापर करत नाहीत. अच्छा, ते वापर करत नाही, त्याचा अभ्यास करत नाही. जे स्कीम्स आहे ते आमच्या शेतामध्ये आम्ही स्वतः त्याचे कसं बेनिफिट घ्यावं हे स्वतः प्रयत्न केलं तर नक्की त्यांच्या जे काही मी कंटिन्युअस सोर्स ऑफ इन्कम जे मी मुद्दा मांडले ते नक्की त्यांच्यापर्यंत येईल. नक्की. अत्यंत महत्वाचे मुद्दे या चर्चेमध्ये आले. म्हणजे अगदी फ्रीडम पासून, म्हणजे स्वातंत्र्यापासून, आयुष्यात स्वातंत्र्य मिळण्यापासून ते सहजीवन कसं असावं, एकत्र कुटुंब पद्धतीपासून ते अगदी मुलांनी व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याची गरज असेल इथपर्यंत. आणि एकमेकांना सांभाळून घेत सजगतेनं पुढे जाण्यासाठी जर आपल्याला काही काम करायचं असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. तज्ज्ञांनी काही सल्ले दिले, काही सूचना केल्या आणि तरुण मुलींनी आणि मुलांनी सुद्धा काही गोष्टी प्रांजळपणे मान्य केल्या. आणि त्यानंतर आता पुढचे जे मेळावे या सभागृहामध्ये होतील तर त्यावेळेला या सगळ्या विषयांचा फायदा होईल. महाराष्ट्रभरामध्ये हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. 16-17 जिल्ह्यांमध्ये फिरल्यानंतर आम्हाला जाणवलं की शेतकऱ्यांच्याच नव्हे तर इतर व्यवसाय करणाऱ्या मुलांच्या लग्नाचा सुद्धा प्रश्न गंभीर झालेला आहे. त्याच्यामुळे अपेक्षा आणि आशांचं ओझं तर आपल्या प्रत्येकावरती असणार आहे, पण समाधान कुठं शोधायचं हे प्रत्येकाला ठरवावं लागेल. आणि त्यानंतरच हा सामाजिक प्रश्न जो निर्माण झालेला आहे त्याला उत्तर मिळेल. पायाभूत सुविधा आणि बाकीच्या गोष्टी ज्या सरकारी पातळीवर होणं अपेक्षित आहे त्यासाठी मला वाटतं तुपकर साहेबांनी बाकी सगळे लोक पाठपुरावा करतील आणि त्या कशा होतील याकडे लक्ष देतील. आपण सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.